गुड मॉर्निंग. ठीक आहे, नवीन गोष्ट आपल्यासाठी एक चालू झालेली आहे, जी आपण टेस्ट घेत आहोत. त्या टेस्टमधले पहिले 2 क्वेश्चन आपण फक्त इथे काय करूया, एक्सप्लेन करूया. बाकीचे 3 जे होते ते इझी होते. ठीक आहे. 1000 ओहम टू किलो ओहम आपल्याला हा प्रॉब्लेम होता. 1000 ओहम टू किलो ओहम. ठीक आहे, 1000 ओहम टू किलो ओहम. ओहम हा किलो ओहमपेक्षा काय होता, लहान होता. लोअर टू हायर जाईल. लोअर टू हायर म्हटल्यानंतर सेकंड रूल आहे आपलं 10⁻⁻, आणि किलो ओहम आहे म्हटल्यानंतर 3 येईल. ठीक आहे तसं येईल 1000 इंटू 10⁻⁻3. कसं सोडवता येईल, 1000 इंटू ह्याला कसं लिहू शकतो आपण, 1/1000. हे 3 झिरो, ह्या 3 झिरोला कट होतील, राहिला फक्त 1. कशामध्ये सांगितलेलं आहे, किलो ओहम मध्ये. आपलं आन्सर येईल 1 किलो ओहम. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जो प्रॉब्लेम दिलेला होता, सेकंड प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला होता, 0.01 मिलीव्होल्ट. 0.01 मिलीव्होल्ट टू 0.01 व्होल्ट टू मिलीव्होल्ट. बरोबर आहे. 0.01 व्होल्ट टू मिलीव्होल्ट. व्होल्ट आहे, व्होल्ट मोठा आहे मिलीव्होल्ट पेक्षा. व्होल्ट हे एसआय युनिट आहे आणि मिलीव्होल्ट जे आहे ते लोअर युनिट आहे. कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला, हायर टू लोअर आहे. आता हा लार्जर आहे, हायर आहे, आणि हा छोटा आहे, हायर टू लोअर. अप्लाय फर्स्ट रूल 10⁻+ आणि मिलीव्होल्ट असल्यामुळे 3. ठीक आहे. 0.01 इंटू 10⁻³ इज इक्वल टू, कसं लिहिता येईल, 0.01 ला कसं लिहू शकतो आपण, 1/100 इंटू 1000. 2 झिरोला 2 झिरो कट होतील, राहिला फक्त 10. कशामध्ये सांगितलेलं आहे, मिलीव्होल्ट मध्ये. हे तुमचं आन्सर असेल 10 मिलीव्होल्ट. आता मग ज्या मुलांनी सेकंड क्वेश्चनला जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवली त्यावेळेला 10 मिलीव्होल्ट उत्तर दिल्यानंतर सुद्धा काय रॉंग दाखवलेलं आहे, कारण जेव्हा आम्ही आन्सर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर डिफॉल्ट आन्सर जे आहे ते चुकलेलं आहे. ठीक आहे. ज्या मुलांनी 10 मिलीव्होल्ट हे आन्सर दिलं असेल आणि रॉंग दाखवलं असेल, पण ऍक्च्युअली आन्सर त्यांचं काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे मी काय केलेलं होतं की हा क्वेश्चन डिलीट करून आपण एक्स्ट्रा क्वेश्चन टाकावं म्हणून मी पण हाच क्वेश्चन आपण रिपीट केला आहे. 6वा क्वेश्चन 6 क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. ज्यांनी सेकंड सोडवलंय आणि ज्यांनी 10 मिलीव्होल्ट हे आन्सर दिलं असेल त्यांचं बरोबर आहे. आणि हाच क्वेश्चन परत मी 6 क्वेश्चन म्हणून रिपीट केला, ज्याच्यामध्ये ऑप्शन मी परत काय केलेलं आहे, करेक्ट केलेलं आहे. सुरुवातीला सेकंड मध्ये आन्सर चुकीचं भरलं गेलेलं आहे. 10 व्होल्ट वरती आन्सर असल्यामुळे तुम्हाला ते चुकीचं दाखवतंय, पण ऍक्च्युअली ओरिजिनल आन्सर जे असेल ते 10 मिलीव्होल्ट मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आन्सर सुद्धा कशामध्ये पाहिजे, मिलीव्होल्ट मध्ये पाहिजे. ठीक आहे. युनिट साइन कन्व्हर्जन मध्ये जर कुणाला प्रॉब्लेम असेल तर आपण रिपीट करूया. त्याच्या आधी मी कालचा प्रॉब्लेम डिस्कस करते. डायरेक्ट कॅल्क्युलेशन घेते. 6.3 डिवायडेड बाय 0.3 हे आपलं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं होतं. याच्यामध्ये डायरेक्टली हा पॉईंट आणि हा पॉईंट कॅन्सल होतो, कारण ह्या पॉईंट नंतर काहीच नाही, एकच युनिट आहे, दोन्हीही सेम आहे. पॉईंटला पॉईंट कॅन्सल होतो. 63 डिवायडेड बाय 3 डायरेक्ट घेतलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. पण ज्यांना हे नाही कळालं पॉईंट म्हणून, त्यांनी तुमच्या पद्धतीने सोडवलं असतं तरी चाललं असतं. 6.3 म्हणजेच किती असतं, 63/10. 0.3 म्हणजे किती आहे, 3/10 इज इक्वल टू 63 डिवायडेड बाय 10 इंटू, हा उलटा होईल जेव्हा वर जाईल, 10/3 कट होईल, राईट 63/3 इज इक्वल टू 21 ओहम. ठीक आहे. हे आपण सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. मग बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडला असणार आहे की आम्ही 21 ओहम हे आन्सर दिलेलं होतं, तरी मी तुम्हाला ते रॉंग आहे असं म्हटलेलं आहे, नो आहे असं म्हटलेलं आहे. त्याचं काय कारण आहे की आपण कॉन्फिडंट पाहिजे. जेव्हा आपला आन्सर करेक्ट असेल आपण कॉन्फिडंट पाहिजे. ठीक आहे. आणि हे आन्सर जे सर्वात फास्ट दिलेलं आहे, मुलींमध्ये जे आहे ती डरंगी सोनाली आहे, आणि मुलांमध्ये जो आहे तो सानगडे श्रीपाद.
ह्या विद्यार्थ्यांनी आपल्याला फास्ट आन्सर काय केलेले दिलेले आहेत. त्याच्यामुळे ॲक्टिव्ह स्टुडंट जे आहेत आपले जे डरंगे सोनाली आणि सानगडे दोन्ही आहेत. ठीक आहे, ह्या मुलांचं खूप खूप अभिनंदन. आपण जेव्हा एखादा क्वेश्चन देतो काही ठराविकच मुलं काय करतात की रिप्लाय देत आहेत, बाकीचे मुलं रिप्लाय देत नाही आहेत. हे आपले रेस्पॉन्सचे पण मार्क आहेत, रेस्पॉन्स आहे. आणि जर असे आपण केले नसतं तर फार बोर झालं असं आपलं लेक्चर. ठीक आहे, तुम्हाला बोर होणे इंटरेस्टिंग वाटून तुम्हाला समजून तुमची क्लिअर व्हावेत कन्सेप्ट ह्यासाठी आपण हे क्वेश्चन देत आहोत आणि ते अगदी सिंपल असे क्वेश्चन देत आहोत. ठीक आहे, तर जास्तीत जास्त मुलांनी त्याच्या जर सुरुवातीलाच 21 ओहम आन्सर करेक्ट दिलं असतं तर बाकीच्यांनी मुलांनी प्रयत्न केला नसता. त्याच्यामुळे सर्वांना नो म्हटलं आणि मग मुलींमध्ये मात्र व्हरायटी ऑफ आन्सर आपल्याला बघायला मिळाले. मुलांमध्ये मात्र मला वाटतं की बऱ्यापैकी मुलांनी 21 ओहम हे आन्सर दिलेले. मुलींमध्ये मात्र व्हरायटी ऑफ आन्सर ह्यावेळेला आलेले आहेत. तर कॅल्क्युलेशन कॉन्फिडेंटली करा. इतके छोटे कॅल्क्युलेशन आपल्याला तोंडीच करता येतात. कुठल्याही कॅल्क्युलेशनची त्याला गरज नाही पडत होती. 63 डिवायडेड बाय 3 व्हेरी सिम्पल असा क्वेश्चन होता, पण आपण कॉम्प्लिकेशन करून टाकले त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण कॉन्फिडंट पाहिजे तेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कारण ओरलमध्ये तुम्हाला ह्याच पद्धतीने विचारतात. तुम्ही एखादं आन्सर करेक्ट दिलं तरी तुम्हाला ते चुकीचं आहे असं म्हणतात. ठीक आहे, हे मुद्दामहून केलं होतं, नाहीतर बाकीच्या 5-6 मुलींनी रिॲक्ट केलं नसतं किंवा मुलांनी रिॲक्टच केलं नसतं जर तिथंच आपण करेक्ट आहे असं म्हटलं असतं तर. ठीक आहे, थोडा वेट करत जावा जेव्हा आपण आन्सर देतो. बऱ्याच मुलांनी रिप्लाय केल्यानंतर मग मी करेक्ट आन्सर काय करत असते टाकत असते. ठीक आहे, युनिट्स अँड कन्व्हर्जनमध्ये आपण काय करूया, परत एकदा छोटीशी रिव्हिजन घेऊया आणि मग आपण काय करूया नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. त्याच्या खाली जेवढे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले होते ते सगळे सॉल्व्ह केले असतील तर मला सांगायचे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये एखादा प्रॉब्लेम तुम्हाला येत नसेल किंवा प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा. तो प्रॉब्लेम किंवा सगळेच प्रॉब्लेम मी काय करते की तुम्हाला PDF पाठवेन. ठीक आहे, आता आपण काय करूया रिव्हिजन घेऊया. आपण रिव्हिजनमध्ये SI युनिट्स बघितलं. SI युनिट सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. ठीक आहे, मेन युनिट्स आपण ज्याला म्हणतो. मग मेन युनिट्स कोणते आहेत? व्होल्ट आहे, एम्पियर आहे, वॅट असेल, ओहम असेल, फॅरेड असेल, हेनरी असेल, हर्ट्स असेल. ठीक आहे, ETC. हे झाले तुमचे मेन युनिट्स किंवा SI युनिट्स. मग त्याच्यानंतर जे लार्जर युनिट आहेत याच्यापेक्षा मोठे असणारे, सुरुवातीला किलो, त्याच्यानंतर मेघा, त्याच्यानंतर गिगा. आधी SI युनिटपेक्षा मोठा असणारा पहिलं युनिट किलो, किलोपेक्षा मोठा असणारा मेघा, मेघापेक्षा मोठा असणारा गिगा. त्याला आपण कशाने गुणतो? 10⁻3, 10⁻6, 10⁻9. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली SI युनिटपेक्षा कमी असलेले लोअर युनिट्स, सुरुवातीला आहे ते मिली, त्याच्यानंतर मायक्रो, नॅनो, पिको. मिलीला 10⁻³ 10⁻⁻6 10⁻⁻9 आणि लास्ट 10⁻⁻12. ओके, ह्या पद्धतीने आपण काय केलेले पाहिलेलं आहे. 3 रूल आपण पाहिले आणि त्या 3 रूल प्रमाणेच आपण सगळी कॅल्क्युलेशन काय करत असतो. हायर टू लोअर असेल तर 10⁻+, लोअर टू हायर असेल 10⁻⁻. एकाच ग्रुपमधले दोन्ही येत असतील अप्लाय करायचे पहिले 2 रूल प्लस किंवा मायनससाठी आणि त्याच्यानंतर त्या पॉवर मधला काय करावं लागतो आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. आपण का डिफरन्स घ्यायचा आहे? दोन्हीही जेव्हा एकाच ग्रुपमधले येत असतील, दोन्हीही हायर असतील, हायर टू हायर असेल किंवा लोअर टू लोअर असेल, ह्या वेळेला आपल्याला काय करावं लागेल? दोन्हीलाही पॉवर असणार आहे. जेव्हा एकाच ग्रुपमधले 2 येतात, दोन्हीलाही पॉवर असते, त्यावेळेला त्याच्या प्लस किंवा मायनससाठी आपण पहिले 2 रूल वापरा आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला त्या दोन्हीच्या पॉवरचा काय घ्यायचं आपल्याला डिफरन्स घ्यायचा. ठीक आहे, आणि तो का डिफरन्स घ्यावा लागतो हे जिन्याचं एक्झाम्पल आपण दिलेलं होतं आणि आपण ते पाहिलेलं होतं. ठीक आहे, जिन्याचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतं काल. आपल्या घरातल्या जिन्याचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, जिथं विश्रांती घेतो 2 जिन्याच्या मध्ये. ठीक आहे, जे घरातलं जिना आहे आपला मधली जी विश्रांतीची रेस्टची जागा असते ते SI युनिट आपण म्हटलं होतं. पहिल्या 3 पायऱ्या चढून गेला की किलो, त्याच्यानंतर मेघा, त्याच्यानंतर गिगा उभा आहे असं आपण म्हटलेलं होतं आणि उतरते ना खाली मिली, त्याच्यानंतर मायक्रो, त्याच्यानंतर नॅनो, त्याच्यानंतर पिको. हा आपल्या घरातल्या जिन्याचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे, SI युनिट पासून मला जर किलोपर्यंत चढायचं असेल तर 3च पायऱ्या चढाव्या लागतात म्हणजे एनर्जी लॉस्ट होते आपली, चढाव्या लागते आपल्याला. ठीक आहे, SI युनिटचं रूपांतर जर हायर युनिट्समध्ये करायचं असेल, SI युनिट 2 किलो,
SI युनिट टू मेगा, SI युनिट टू गिगा, तर आपल्याला काय करावं लागेल, हे लोअर टू हायर झाले सगळे. ठीक आहे, त्याच्यामुळे मायनसमध्ये आन्सर जातं, चढावं लागतंय, एनर्जी लॉस्ट होते. ठीक आहे, त्याच्या उलट असेल किलो टू SI, मेगा टू SI, गिगा टू SI, उतरावं लागतं आहे, कुठलीही एनर्जी आपली वेस्ट होत नाही. 10⁻+. ठीक आहे, आता मला सांगा की हे SIचं झालं, फक्त किलो टू मेगा असेल, मेगा टू गिगा असेल, गिगा टू मेगा असेल, तर आपल्याला रूल्स माहिती आहे. किलोच्या इथं आपण उभे आहोत आणि मला रूपांतर करायचंय किलो टू मेगा, तर मला इथून जायची गरज नाही ना, मी इथूनच जाणार. किलो टू मेगा किती पायऱ्या आपल्याला यूज कराव्या लागतील, फक्त 3. किलो टू गिगा जायचंय, तर ह्या 3 आणि ह्या 3 6 येतील. ठीक आहे, ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय की डिफरन्स किलोच्या डोक्यावरती 3, 6 आणि 9 ह्या पद्धतीनं आपल्याला लिहिलेलं असतं. पण जेव्हा इथून इथं जायचंय आपल्याला, तर 6 - 3 करावं लागेल. किलो टू गिगा जायचंय, तर 9 - 3 करावं लागेल. एकाच ग्रुपमधले जेव्हा 2 युनिट्स येतात, त्यावेळेला त्या दोन्हीच्या पॉवरचा काय करायचं, डिफरन्स, आणि त्याला प्लस किंवा मायनस पहिल्या 2 रूलनीच आपण काय करायचं आहे, आपण अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, लीड्स अँड कन्व्हर्जन मधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही अडचण असेल तर मला विचारा. क्लिअर होणं फार महत्त्वाचं, रूल समजणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, ओम्स लॉ वरती पण आपण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. VI आणि R ह्या 2 गोष्टींमधल्या जेव्हा 3 गोष्टींमधल्या जेव्हा 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या असतील, तेव्हा आपण एखादी तिसरी गोष्ट काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पॉवरकडे, सोर्सेसकडे. पुढचा जो क्वेश्चन आहे, विच आर द सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी, राईट टाइप्स अँड एक्सप्लेन एनी वन. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बरेचसे सोर्सेस आपण पाहिलेले आहेत. सोर्सेसचे क्वेश्चन आपण बरेच मला वाटते की आपण डिस्कस करून घेतले, आपण क्वेश्चन दिले होते. ठीक आहे, कोणते होते सोर्सेस आपल्याला बघायचे. ओके, विच आर द सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी, विच आर द सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे सोर्सेसचे टाईप जे आहेत ते 2 आहेत, AC आणि DC. ठीक आहे, AC मीन्स अल्टरनेटिंग करंट टाईप सप्लाय, DC मीन्स डायरेक्ट करंट टाईप सप्लाय. हेही आपण पाहिलेलं आहे. AC म्हटलं की प्लस नंतर मायनस, मायनस नंतर प्लस, ह्या पद्धतीनं वेवफॉर्म येत जाते. आणि DC म्हटलं की कॉन्स्टंट करंट टाईप सप्लाय आला, एकच सप्लाय असेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये साईन चेंज होत नाहीत. हे AC आणि DC झालं टाइप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं की सोर्सेस ऑफ AC, गिव्ह एक्झाम्पल अँड एक्सप्लेन एनी वन. आपलं सुरुवातीचंच एक्झाम्पल आपल्याला पाहायचं MACB. आता मला सांगायचं की MACB म्हणतो आपण, MACB. मग MACB हे आन्सर बरोबर आहे. MACB MACB का MSEB, ह्यातलं कोणतं ऑप्शन बरोबर असेल. म्हणताना MACB म्हणतो, पण ऍक्च्युअली काय आहे MSEB. हे ज्या वेळेला तुम्ही लिहाल तेव्हा करेक्ट असणार आहे, जे CB लिहितील त्यांचं चुकणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, त्याच्यामुळे ईच आलं पाहिजे. दर महिन्यामध्ये तो माणूस आपल्याला बिल देऊन जातो, जे आपल्याला गेटला अडकवलेलं असेल, ज्याच्यावरती मोठ्या अक्षरामध्ये ह्याचा फुल फॉर्म लिहिलेला आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, C लिहायचं नाही. ठीक आहे, बऱ्याच मुलांचं इथं कन्फ्युजन असतं आणि लिहित असताना चुकतात. MACB कडून जो सप्लाय आपल्याकडे आलेला आहे तो किती असतो, 230 व्होल्ट AC, आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, स्पीड, ते किती असतं तुम्हाला माहिती आहे, 50 हर्ट्ज. हे इंडियासाठी झालं. फक्त इंडियामध्ये जो MACB कडून सप्लाय आपल्याकडे आलेला आहे, जे व्होल्टेज आपल्याकडे येतं 230 व्होल्ट AC, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, स्पीड 50 हर्ट्ज, हे बाकीच्या देशांमध्ये वेगवेगळं आहे. अमेरिका असेल तर वेगळं आहे, चायना असेल तर वेगळं आहे. ठीक आहे, इंडियासाठी मात्र हे रेटिंग आहे 230 व्होल्ट AC ऑब्लिक 50 हर्ट्ज असं आपण लिहितो. हा झाला AC सोर्स, जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे व्होल्टेज येतं.
जेव्हा आपण स्टॅबिलायझरमध्ये पाहत असाल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा दिसत असेल 230 हे कधीच कायम राहत नाही. जसा सप्लाय कमी जास्त होईल त्या पद्धतीनं हे व्होल्टेज आपल्याला कमी दिसेल. 220 दिसतं, कधी 240 दिसतं आपल्याला, कधी 210 दिसेल आपल्याला, कधी डिम लाईट दिसते आपल्याला. ठीक आहे, तर सप्लाय कमी जास्त झाला की थोडाफार तिथं चेंजेस आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे, MACB कडून मेन एसीचा जो सोर्स आहे तो MACB आपल्याला लिहायचा. एक्झाम्पल MSEB, मी परत परत सांगते आहे, MACB लिहायचं आहे इलेक्ट्रिसिटी बोर्ड. ठीक आहे, जो आपल्याला देतो 230 व्होल्ट ऑब्लिक 50 हर्ट्ज सप्लाय. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. AC सोर्सेस बघतोय आपण. ठीक आहे, AC नॉट DC. त्याच्यानंतर जे सेकंड आहे, आता सेकंड ही आपण दोन्हीही घरामध्ये यूज करतो आपण. आता त्याच्यामध्ये दोन आहेत जे आपण घरामध्ये यूज करतो. लाईट गेल्यानंतर जे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तेच आपल्याला सोर्सेस ऑफ AC आहेत जे आपण इतरत्र घरी बघत आहोत. ठीक आहे, लाईट गेल्यानंतर आपण काय यूज करतो? इन्व्हर्टर किंवा जनरेटर. ठीक आहे, सेकंड ऑप्शन जे आहे आपल्याला AC जनरेटर. AC जनरेटर. तर AC जनरेटर आणि इन्व्हर्टर ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर AC जनरेटर जो आहे तो मोठ्या ठिकाणी यूज करतात, की जशी तुमची सर्कस असेल, एखादा मोठा हॉल आहे लग्नासाठी असणारा, कार्यालय असतील, मोठमोठे मीटिंग हॉल्स असतील किंवा शॉपिंग मॉल्स आहेत, मोठमोठे दुकानं असतील, ज्या ठिकाणी AC जनरेटर काय केले जातात, यूज केले जातात. AC जनरेटर आणि इन्व्हर्टरमध्ये जो फरक, मेन फरक जो आहे तो AC जनरेटरचा आवाज मात्र तुम्हाला काय होईल, इंजिन ऑपरेट होतं त्याच्यामध्ये आणि मग तो आवाज येतो, बरोबर आहे का, लाऊडली त्याचा आवाज येतो. त्याच्यामुळे जनरेटरच्या ऐवजी आता आपण सगळीकडे इन्व्हर्टर वापरतो. इन्व्हर्टर. ठीक आहे, इन्व्हर्टर प्रत्येक घरात वापरला जाणारा डिव्हाइस झालेला आहे आपल्याला जवळपास. आता मला ह्याच क्वेश्चनचा आन्सर पाहिजे आज, की इन्व्हर्टर काय कन्वर्ट करतो जेव्हा आपण त्याला यूज करतो. ठीक आहे, महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. इन्व्हर्टर काय कन्वर्ट करतो? AC टू DC करतो का DC टू AC करतो जेव्हा आपण त्याला यूज करतो? हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आज आपल्याला ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला काय करायचं आहे, द्यायचं आहे. इन्व्हर्टर कन्वर्ट्स AC टू DC और DC टू AC व्हेन वी यूज इन्व्हर्टर. ओके, याचा आन्सर आपल्याला काय करायचं आहे, द्यायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक वापरतो आपण कॉम्प्युटरसाठी, ज्याला तुम्ही बॅटरी म्हणता. त्याला आणखीन काय नाव आहे? UPS. UPS मिनिंग तुम्हाला झालेलं असेल अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. ठीक आहे, अनइंटरप्टेड मीन्स ज्याच्यामध्ये खंड न पडणारा, ॲटोमॅटिकली चालू होईल. तुमचे मेन ऑपरेशन थिएटर असतील, तुमचे कॉम्प्युटर लॅब असतील, सायंटिफिक लॅब्स असतील, मिलिटरीचे काही रूम्स असतात की ज्या ठिकाणी आपल्याला ॲटोमॅटिकली लाईट गेल्यानंतर चालू होईल, त्याला आपण UPS असं म्हणतो, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. हे जुन्या पद्धतीचे इन्व्हर्टर होते की जे लाईट गेल्यानंतर आपल्याला चालू करावं लागत होते. पण आज जे आपण वापरतो ते इन्व्हर्टर आणि UPS जवळपास सेम पद्धतीचे आहेत. आज आपण इन्व्हर्टर ॲटोमॅटिकलीच चालू होतात, जसा UPS चालू होतो. ठीक आहे, जुन्या पद्धतीमध्ये इन्व्हर्टरला चालू करावं लागत होतं आणि UPS हे ॲटोमॅटिकली काय व्हायचे, चालू व्हायचे. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. ज्या मेन जागा असतात त्या जागांसाठी आपण काय करतो, वापरतो. ऑपरेशन थिएटर असेल, सायंटिफिक लॅब्स असतील, ठीक आहे, ह्या ठिकाणी UPSचा वापर आपण जास्तीत जास्त करतो. घरामध्ये आपण छोट्या बॅटरी वापरतो. UPS म्हणजे कॉम्प्युटरसाठी जे वापरतो तुम्ही ते आहे UPS वापरतो. MACB, AC जनरेटर, इन्व्हर्टर, UPS हे झाले आपण आसपास वापरणारे, आपल्या घरात वापरणारे सर्व डिव्हायसेस किंवा सोर्सेस ऑफ AC. ठीक आहे, जिथून आपल्याला AC मिळतील असे ठिकाण. जेव्हा आपण ह्याला विचारलं होतं तेव्हा काही मुलांनी नेटवरचं सर्च पण केलेलं होतं. ठीक आहे, तर तेही बरोबर आहेत. जास्तीत जास्त वापरले जाणारे जे सोर्सेस आहेत ते ACचे आपण सोर्सेस आपण बघत आहोत. ठीक आहे, ते ऑप्शन लिहिले तरी सुद्धा चालतील. जे तुम्ही नेटवरती सर्च केले ते एक्स्ट्रा याच्यामध्ये ॲड केले तरी सुद्धा चालतील. ठीक आहे, जास्तीत जास्त वापरणारे डिव्हायसेस आपण इथं पाहत आहोत. ठीक आहे, AC जनरेटर विषयी, जनरेटर कसा चालतो, काय चालतो, ह्याचं जर वर्किंग कोणाला माहीत असेल तरी मला सांगितलं तरी चालेल.
आपण बघूयात ते नंतर. ठीक आहे, आज फक्त मी काय करते की नेम्स घेते आहे. आता आपण बघूया डीसी सोर्सेस. डीसी सोर्सेस आणखीन एक राहिला एसीचा. आणखीन एक एसीचा आहे सिग्नल जनरेटर. हे तुम्हाला माहित नाहीये सिग्नल जनरेटर, बाकीचे आपण यूज केलेले. ठीक आहे, आणि हा जो सिग्नल जनरेटर आहे, सिग्नल आहे, सिंगल नाही, सिग्नल. सिग्नल जनरेटर म्हणजे जे आपण इलेक्ट्रिकल लॅब्समध्ये यूज करणारा डिव्हाइस. ह्या पद्धतीनं तो डिव्हाइस असेल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या एसी वेव्हफॉर्म आपल्याला जनरेट होतात. साईन वेव्ह असेल, ट्रायंग्युलर असेल. ठीक आहे, साईन वेव्ह म्हटल्यानंतर असेल, ट्रायंग्युलर म्हटल्यानंतर येईल, स्क्वेअर येईल, त्याच्यानंतर सावटूथ येते. वेगवेगळ्या पद्धतीच्या एसी वेव्हफॉर्म, एसी व्होल्टेज जनरेट करणारा जी मशीन असेल, जो डिव्हाइस असेल, त्याला सिग्नल जनरेटर असं म्हणतात. तो जनरेट करतो फक्त, आणि ज्याच्यावरती आपण पाहतो त्याला सीआरओ असं म्हणतात. हा झाला सीआरओ. आणि जी छोटी मशीन असते ज्याच्यामधून जनरेट होणार आहे, जे आपण इथंच जोडणार आहोत. ठीक आहे, हा झाला तुमचा सिग्नल जनरेटर, ज्याच्यामधून वेगवेगळ्या एसीच्या वेव्हफॉर्म काय होतात, जनरेट होतात, व्होल्टेज मिळेल. त्या एसीचे वेव्हफॉर्म किती व्होल्टेजचे आहेत, किती फ्रिक्वेन्सीचे आहेत ते मोजण्यासाठी किंवा दिसण्यासाठी ज्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतं त्या डिव्हाइसला म्हणतो आपण सीआरओ, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ठीक आहे, सीआरओ मीन्स कॅथोड रे ऑसिलोस्कोप. पाहिले का तुम्ही? नाही आहे, सीआरओ पाहिलेलं नाही असं होऊ शकत नाही. ठीक आहे, सीआरओ कुठं पाहिलं मी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सीआरओ कुठं पाहिलं आपण? प्रत्येक जवळपास जी फिल्म बघताय तुम्ही, फिल्म आपली हिंदी फिल्म त्याच्यामध्ये किंवा मराठी फिल्म असेल, जे एंडिंग असते, एंडिंग मेजॉरिटी फिल्म्समध्ये जे एंडिंग आहे ते एंडिंग आपल्याला काय बघायला मिळतं की हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आहे, सगळे त्याचे जमलेले आहेत लोक, आणि त्या एक मशीन दिसते टी व्ही सारखी ज्याच्यामध्ये हार्टबीट्स आपल्याला दाखवतात. आणि त्या हार्टबीट जशा कमी जास्त होतील तसे इकडेही बसलेल्या लोकांच्या हार्टबीट्स कमी जास्त होतात. ठीक आहे, ज्याच्यावरती ते हार्टबीट दिसतात आपल्याला ते जे मशीन आहे त्याला आपण म्हणतो सीआरओ. ठीक आहे, ज्याच्यावरती दिसतं ते सीआरओ, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ज्याच्यावरती आपल्याला वेव्हफॉर्म काय होते मेजर करता येते, त्याचे अँप्लिट्यूड किती, फ्रिक्वेन्सी किती, हे सर्व आपल्याला त्याच्यावरती मेजर करता येतं. हे आपल्या लॅबमध्ये आहे, आपल्याला याच्यावरती प्रॅक्टिकल्स आहेत, दोन्ही आहे. सिग्नल जनरेटर वेगवेगळ्या एसीच्या वेव्हफॉर्म, एसी व्होल्टेज जनरेट करणारा डिव्हाइस जो लॅबोरेटरीजमध्ये आपण वापरतो. इलेक्ट्रॉनिक्सच्या लॅबोरेटरी असतील, इलेक्ट्रिकलच्या लॅबोरेटरी असतील तर लॅबोरेटरीमध्येच वापरला जाणारा डिव्हाइस, त्याला म्हणायचं सिग्नल जनरेटर. काय काय पाहिलं आपण? एसी सोर्सेस पहिला जो पाहिला तो MSEB पाहिला आपण, MSEB. त्याच्यानंतर सेकंड जो पाहिला आपण MSEB देणार किती व्होल्टेज देत होता, 230 व्होल्ट्स ऑब्लिक 50 हर्ट्स. ठीक आहे, सेकंड पाहिला आपण एसी जनरेटर. एसी जनरेटरचं जे तत्व आहे, कशावरती चालतं हे कोणाला माहीत असेल तर त्याचे आन्सर आपण दिलं तरी सुद्धा चालेल. पण आपण आज क्वेश्चन एकच विचारलेलं आहे, इन्व्हर्टरचं वर्किंग. ज्या वेळेला आपण इन्व्हर्टर यूज करतो तेव्हा तो एसीचं डीसी करतो का डीसीचं एसी करतो हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, आणि आन्सर क्विकली द्या. आणि जे मुलं देत नाही आहेत त्यांनी थोडंसं ॲक्टिव्ह बना आणि आपल्याला आन्सर पटकन काय करायचं आहे, द्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो कोड आहे, आजच्या टेस्टचा जो कोड आहे तो आहे 11. ठीक आहे, आजच्या जो टेस्टचा जो कोड असणार आहे, हे लेक्चर संपलं की तुम्ही टेस्ट तुम्हाला सोडवली तरी सुद्धा चालेल. आजही 5 क्वेश्चन आपल्याला मिळतील, ते 5 क्वेश्चन आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. त्याच्यासाठी टाइम लिमिट आहे, तुम्हाला दिसतं आहे वरती टाइम लिमिट येतं, आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर फिलिंग द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, आन्सर इन 1 सेंटेन्स सगळे होऊन जातात. जे बेसिक पॉईंट्स आहेत त्या क्वेश्चनवरती लगेचच काय होतील, होऊन जातील.